सौंदर्य. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. देशील कारे मजला क्षणभर, पंख पाखरा तुझे मनोहर. मधुर फळावर मोहरलेली, पर्णांतरीही पल्लवलेली. चुंबित राहीन लज्जित लाली, तुझ्या सवे मी वृक्षलतेवर. तव स्पर्शाने पुष्पक वीणा, भाव मधुरही सुस्वरताना. हास्य सुगंधित सख्या मोहना, उधळीत राहू प्रीत फुलावर. वपू काळे म्हणतात, सौंदर्य हा प्रचंड मोठा शब्द आहे. भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा घातगाडीवाला दुपारच्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो. कष्ट हे सौंदर्य, बुद्धी हेही सौंदर्याचेच रूप. नम्रता म्हणजे देखणेपणा. कोणतंही काम भक्तीनं करणं हेच सौंदर्य. सकाळी फिरायला जाताना सहज आजूबाजूच्या निसर्गावर आपली नजर जाते. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबामुळे झाडे चिंब भिजत असतात. आभाळ भरून आलेलं असतं. सगळी सृष्टी पावसाने मोहरलेली असते. मग मग हे रोज बघूनच मनात विचार येतो, काय सौंदर्य असेल ना या निसर्गाचे. वर्षानुवर्षे न थकता अविरत हे चक्र चालूच आहे. जगरहाटीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक दिवसाचे एक वेगळे सौंदर्य असते. प्रत्येक फुलापानांची एक वेगळी तऱ्हा. 2 रंगाची फुले अगदी सारखी रंगसंगती घेऊन वाढतात. बघून थक्क व्हायला होतं. जीवन वाटतं तितकं सोपं नाही, पण आजूबाजूला डोळसपणे बघितलं की त्यातील सौंदर्याची जादू लक्षात येते. आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवते. राजाची एक आवडती आणि एक नावडती राणी असते. आवडती सुंदर आणि नावडती कुरूप. मग आवडतीला झुकते माप दिले जाते, वगैरे वगैरे. म्हणजेच फार फार वर्षापासूनच सौंदर्याची व्याख्या म्हणजे दिसायला सुंदर असेच आपल्यावर बिंबवले गेले. पण जेव्हा त्यातला फोलपणा लक्षात येतो, त्याची क्षणभंगुरता समजते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. आपण सौंदर्य आणि देखणेपण यांची गल्लत करतो. यावर अकबर बिरबलाची फार सुंदर कथा आठवते. दरबारातील प्रत्येकजण राजकुमाराकडे बघून म्हणत असतो, शहाजादा जगातील सर्वात सुंदर मूल आहे. तेव्हा बिरबलाने आक्षेप घेतला. अकबराने बिरबलाला स्वतःचे बोलणे सिद्ध करण्यास सांगितले. तेव्हा ते दोघे वेश पालटून एका झोपडीसमोर जातात आणि एका मुलाला बघून, हा सगळ्यात सुंदर मुलगा आहे असे बिरबल म्हणतो. त्यावर बादशाह नाराज होतो आणि इतक्या कुरूप मुलाला तू सुंदर कसे म्हणतोस असे विचारल्यावर मुलाला कुरूप म्हटल्यामुळे क्रोधित झालेली मुलाची आई बादशाहचा धिक्कार करते आणि तिथून त्यांना जायला सांगते. तेव्हा अकबर बादशाहला बिरबलाचे म्हणणे पटते की प्रत्येकाला स्वतःचे मूल अधिक सुंदर वाटते. म्हणजेच सौंदर्याची व्याख्या व्यक्तिसापेक्ष असते. संत चोखोबा मेळांनी किती बरोबर याचे विश्लेषण केले आहे. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगे परी जळ नहे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा. डोंगा म्हणजे वाकडा. ऊस जरी वाकडा तिकडा दिसला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी वाकडी तिकडी नसते. म्हणूनच आपण वरवरच्या रंगाला फसू नये. मग देखणे कोणाला म्हणावे, तर बाबा बोरकर म्हणतात, देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे. गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे. देखणी ती जीवनेही तृप्तीची तीर्थोदके. चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, जिजाबाई, यशोदा, कौसल्या, श्यामची आई आणि अशा अगणित स्त्रिया यांचे सौंदर्य बाह्य सौंदर्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. जळीस्थळी सौंदर्य भरलेले आहे याची जाणीव होणे म्हणजेच भगवंताला
जवळ करण्यासारखे आहे. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहणे म्हणजे देखील सौंदर्यच. माणूस म्हणजे अशा अनेक भावनिक परिशब्दांचे कोंदण लाभलेला एक दागिनाच. फक्त तसा विचार हवा. धन्यवाद.